नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी योजनेच्या निकषामध्ये बदल केल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे कधी येणार ही सुद्धा तारीख सांगलेली आहे। याचबरोबर शेतकऱ्यांना कोणती कामे करायची जेणेकरून कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये येऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेता येतील या संदर्भात थोडक्यात अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर मित्रांनो, कुठकुठले शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आणि अपात्र असणार याही संदर्भात थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 ही घोषित केलेली आहे आणि या कर्जमाफी योजनेमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दोन महत्त्वाचे बदल केलेले आहेत। हे बदलही तुम्हाला माहित आहे। ज्या शेतकऱ्यांना 2019 ला कर्जमाफी झाली होती त्याही शेतकऱ्यांना आता पूर्णपणे 2 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे। याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांचं 2026 आणि 2027 ला कर्ज थकीत पडलेला असेल पण मागचे 2 वर्षे जर रेग्युलर असेल तरी देखील त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। म्हणजे हे झाले दोन बदल। परंतु आता हे बदल केलेत, आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून पुन्हा एक नवीन तारीख दिलेली आहे की 30 जुलै 2026 पूर्वी राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यामध्ये आम्ही कर्जमाफीचे पैसे टाकणार आहोत। आता ही माहिती राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यापूर्वी तुम्हाला कुठली कामे करायची, तुमचं कर्ज खातं म्हणजे तुमचं ज्या बँकेत कर्ज आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला जायचं आहे। त्या बँकेच्या कर्ज खात्याला, त्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का ते बघायचं आहे, तुमचं पॅन कार्ड लिंक आहे का ते बघायचं आहे। याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची त्या ठिकाणी आधारला, बँक खात्याला तुमची केवायसी झालेली आहे की नाही ते बघायचं आहे। याचबरोबर तुमच्या आधारला ती लिंक म्हणजे डीबीटी लिंक आहे का ते बघायचं आहे, आधार प्रमाणीकरण आहे का ते बघायचं आहे। आधार प्रमाणीकरण जर नसेल तर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येणार नाहीत, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेमध्ये एक नवीन खातं ओपन केलेलं आहे आणि त्या महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये डायरेक्ट हे डीबीटीने पैसे येणार आहेत। त्यामुळे डीबीटीने जर तुमच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे यायचे असतील तर तुम्हाला ते आधार लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतकऱ्याच्या आधारवरून हे कर्जाचे पैसे शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात ट्रान्सफर होणार आहेत। त्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं लवकरात लवकर लिंक करून घ्या। तुमच्याकडे फार्मर आता जवळपास 90% शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे। ह्या सगळ्या प्रक्रिया शेतकऱ्यांना करायच्या आहेत। आता याच्यामध्ये 1 एप्रिल 2019 पासूनचे शेतकरी आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या शेतकऱ्यांना हा 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। आता उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचं 2022चं कर्ज असेल पण ते 2023 ला थकीत पडलं, 24 पर्यंत थकीतच आहे, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देखील सुद्धा थकीतच आहे, मग अशा शेतकऱ्याचा समावेश या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी होणार आहे। अजून एक उदाहरणासाठी सांगतो, आता 2019 ला उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली। आता ह्या कर्जमाफी योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं। आता 2019 ला ज्या शेतकऱ्यांचं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्ज माफ झालं त्या शेतकऱ्यांनी पुन्हा 2020 ला असेल किंवा 2019 मध्ये ते कर्ज माफ झाल्यावर नवीन कर्ज उचललं। आता उदाहरणार्थ 2019 ला कर्जमाफी झाली, त्या शेतकऱ्याची 2 लाखांपर्यंत कर्जमाफी झाली। आता नवीन शेतकऱ्यांना 2020 ला कर्ज उचललं। आता 2020 ला कर्ज उचलल्याच्या नंतर 2021 मध्ये ते थकीत पडलं। आता त्या शेतकऱ्यांना जर रिन्यू केलेला असेल, आता 21 पासून सारखं आतापर्यंत रिन्यू केला असेल तर त्या शेतकऱ्याला 50,000 रुपयाच्या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार। पण आता त्या शेतकऱ्यांना 2019 ला कर्जमाफी झाली, नंतर 2020 ला त्या शेतकऱ्यांना कर्ज उचललं, 2021 ला थकीतच आहे, 22 ला थकीतच आहे, 23 ला सुद्धा थकीतच आहे, 24 आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देखील सुद्धा त्या शेतकऱ्याचं कर्ज थकीतच आहे। मग अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांच्या कर्जमाफी योजनेचा लाभ हा 100% मिळणार आहे। मग आता उदाहरणासाठी हे सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो आणि कन्फर्म अशीच कर्जमाफी होणार आहे। मग आता उदाहरणार्थ अजून एक सांगतो, आता 2021 ला, आता 2022 ला एखाद्या शेतकऱ्याने कर्ज घेतलं असेल पण ते 2023 ला थकीत पडलं, 22 ला घेतलं, 23 ला थकीत पडलं, 24-25 पर्यंत थकीतच आहे। मग जरी एखाद्या शेतकऱ्याने 2024 ला कर्ज घेतला असेल पण 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असेल तर असे देखील सुद्धा शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होणार आहेत। अशा शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे। आता तुमचं 2,01,000 कर्ज झालं असेल, आता तुमचं मुद्दल समजा 1.5 लाख असेल किंवा 1,80,000 असेल किंवा मुद्दल व्याजासकट
2,01,000 कर्ज झालं तरी आता शेतकरी म्हणते सर माझं 2,01,000 कर्ज आहे, 1,000 आगाव आहे, मग आता मला 2,00,000 रुपये तरी माफ होतील का? सरकार हे माफ करेल का? तर नक्कीच ही कर्जमाफी असणार आहे, होणार आहे. त्यातले तुमचे 2,00,000 रुपये माफ होणार. आता 2,01,000 असेल तर 2,00,000 माफ होणार, 1,01,000 तुम्ही भरून टाका, असं सरकारचं म्हणणं आहे. आता मुद्दल व्याजासकट 2,50,000 असेल तर त्यातले तुमचे 2,00,000 रुपये सरकार माफ करणार, वरचे 50 रुपये शेतकऱ्याला भरायचे आहेत. आता उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज खूप जास्त असतं, जसं की मुद्दल एखाद्या शेतकऱ्याचं 7-12 होल्डिंग मोठी असेल तर एखाद्या शेतकऱ्याचा मुद्दल 2,50,000 असेल, पण मागच्या 4 वर्षापासून थकीत असेल ते 3.5 लाखापेक्षा व्याज. आता व्याजासकट जर म्हणलं मुद्दल व्याज 3.5 लाखापेक्षा जास्त झालंय, मग त्या शेतकऱ्याचे 2,00,000 रुपये माफ होणार आणि ते 1,50,000 रुपये जे उर्वरित आहेत तर त्या 1,50,000साठी OTS योजना सरकारने सुरू केलेली आहे. म्हणजे त्या 1,50,000 सुद्धा सवलत तुम्हाला मिळणार आहे. आता एखाद्या शेतकऱ्याची 7-12 जर 15 एकरची असेल, 10 एकरची असेल तर अशा शेतकऱ्याला 5 लाखांपर्यंत कर्ज बँक देत असते. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रीयकृत बँका, स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक, म्हणजे अशा ज्या राष्ट्रीयकृत ज्या बँक आहेत त्या बँका मोठ्या शेतकऱ्याला 10 एकर शेत असलेल्या, 8 एकर 9 एकर शेत असलेल्या शेतकऱ्याला 5-5 लाखापर्यंत किंवा 10-10 लाखापर्यंत कर्ज देत असे. आता एखाद्या शेतकऱ्यानं 5 लाख रुपये कर्ज उचललं 2020 ला आणि ते आता थकीत आहे 30 सप्टेंबर 2025 पूर्वी, त्याही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार, पण किती होणार माफ? 2 लाख रुपये त्या शेतकऱ्याचे माफ होणार. मग आता मुद्दल त्या शेतकऱ्याचं किती आहे? 5 लाख आणि व्याजासकट झाले 7.5 लाख. तर 7.5 लाख जर झाले तर त्यातले किती? 2 लाख रुपये माफ होणार आणि जे वरचे जे पैसे राहिलेत तर त्या वरच्या पैशाला शेतकऱ्याचा अजून एक योजना, OTS योजना म्हणजे सवलत योजना, म्हणजे काही हे 2 लाख रुपये सरकार माफ करत आहे आणि हे जे उर्वरित जे पैसे आहेत त्या 7.5 लाखामधले 2 लाख रुपये माफ होऊन जे 4.5 लाख 4.5 लाख जे काय राहतात त्याच्याला OTS योजना लागू करून त्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याकरता त्यामध्ये सुद्धा सवलत मिळणार आहे. अशी सुद्धा योजना ही सरकार राबवणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे. आता राबवतंय का नाही राबवतंय ते पुढचा प्रश्न, पण सरकारचं असं म्हणणं आहे. आणि आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अशी माहिती दिलेली आहे की आम्ही केंद्राकडे म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आम्ही सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्या शेतकऱ्यांची यादी आम्हाला द्या, कारण की कर्जमाफीसाठी महत्वाची आहे आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, अशी स्पष्टपणे माहिती राज्याचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या 8 दिवसामध्ये केंद्राकडून महाराष्ट्रातल्या इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी येणार आहे आणि यादी आल्यावर पुढची प्रोसेस होणार आहे. परंतु कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये 30 जुलै पूर्वी येणार आहेत अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे. आता कृषी मंत्री तर किती खोटं बोलतायत, त्याच्या खोटं बोलण्याला काही सीमाच राहील नाही, कारण की त्यांनी सांगितलं होतं की 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, नंतर त्यांनी 5 जुलै दिली, नंतर त्यांनी पुन्हा 10 ते 12 जुलै पर्यंत आम्ही करू असं सांगलं, पुन्हा आता ते सांगले पुढचे 7-8 दिवस किंवा 30 जुलै पूर्वी करू. म्हणजे ते जे तारखा देत आहेत त्या तारखांवर काय मला तर काही विश्वास राहिला नाही आणि शेतकऱ्यांनाही विश्वास राहिला नाही. एकच तारीख द्या त्या तारखेला कर्जमाफी करा असं शेतकऱ्यांचं किंवा आमच्या चॅनलचं सुद्धा म्हणणं आहे. आता बघूया पुढे काय होते. तसं कृषी मंत्र्यांनी सांगलं की 30 जुलै पूर्वी आम्ही शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे टाकू असं कृषी मंत्र्यांनी सांगलेले. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.